जर तुम्ही बिग बॅश लीग, द 100, साऊथ आफ्रिका किंवा कॅरिबियन प्रीमियर लीग किंवा जगभरातल्या इतर फ्रँचाइज लीग पाहत असाल तर एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, साऊथ आफ्रिका सगळ्याच देशांचे प्लेयर्स एकमेकांच्या लीग्समध्ये खेळताना दिसतात। एकाच वर्षात एक प्लेयर तर 3-4 वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा जाऊन क्रिकेट खेळतो। पण या सगळ्यात एक मोठा अपवाद आहे आणि तो म्हणजे भारतीय प्लेयर्स। जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट टॅलेंट पूल असलेल्या देशाचे प्लेयर्स मात्र या ग्लोबल लीग सिस्टीममध्ये दिसतच नाहीत। त्यामुळे हा प्रश्न पडतो की बाहेरच्या लीग्समध्ये क्रिकेट खेळायला भारतीय प्लेयर जात नाहीत की त्यांना जाऊ दिलं जात नाही। यामागे एक इंटरेस्टिंग कारण आहे, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगावबत्ती। या सगळ्या मागे आहे बीसीसीआयचे खूप स्पष्ट आणि कठोर नियम। या नियमानुसार कोणताही ॲक्टिव्ह इंडियन क्रिकेटर, मग तो इंटरनॅशनल लेवलवर क्रिकेट खेळणारा असो किंवा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळणारा असो, त्याला कोणत्याही फॉरेन T20 लीगमध्ये खेळण्याची परमिशन नाही। म्हणजेच IPL शिवाय इंडियन प्लेयर्स दुसऱ्या कोणत्याही देशाच्या लीगमध्ये खेळू शकत नाहीत। आणि हा रूल फक्त टॉप प्लेयरसाठीच नाहीये, तर इंडिया ए, रणजी ट्रॉफी किंवा अगदी अनकॅप्ड प्लेयरसाठी सुद्धा लागू होतो। यामध्ये एकच कंडिशन अपवाद आहे की जर एखाद्या प्लेयरने भारतीय क्रिकेटमधून पूर्णपणे रिटायरमेंट घेतली तर त्याला बीसीसीआय कडून NOC घेऊन बाहेरच्या देशांच्या लीग्समध्ये खेळण्याची परमिशन मिळू शकते। आता हा नियम इतका कडक का आहे हे समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी IPL कडे बघावं लागेल। IPL ही फक्त क्रिकेट लीग नाहीये, तर ती एक $multi-billion स्पोर्ट्स इकोसिस्टम आहे। ब्रॉडकास्टिंग राईट्स, स्पॉन्सरशिप्स, टीम व्हॅल्युएशन्स हे सगळं मिळून IPL हा जगातला सगळ्यात श्रीमंत क्रिकेट टुर्नामेंट बनलाय। त्यामुळे बीसीसीआयसाठी IPL ची एक्सक्लुझिव्हिटी टिकवणं खूप महत्त्वाचं आहे। जर रोहित शर्मा, विराट कोहली किंवा जसप्रीत बुमराह सारखे प्लेयर्स बिग बॅश किंवा इतर लीग्समध्ये खेळायला लागले तर त्या लीग्सची व्हॅल्यू वाढेल आणि IPL ची युनिकनेस कमी होईल। त्यामुळे बीसीसीआय हा रिस्क घेऊ शकत नाही। पण हा फक्त IPL प्रोटेक्ट करण्याचा मुद्दा नाहीये। भारतीय प्लेयर्सचा वर्कलोड हा एक मोठा फॅक्टर आहे। भारताचं इंटरनॅशनल कॅलेंडर इतकं पॅक असतं की प्लेयर्स वर्षभर सतत क्रिकेट खेळत असतात। टेस्ट, वन डेज, T20s, ICC टुर्नामेंट्स, बायलॅटरल सिरीज या सगळ्यातून वेळ काढून फॉरेन लीग्स खेळणं प्रॅक्टिकली शक्यच नाहीये। आणि जरी वेळ मिळाला तरी बीसीसीआय वर्कलोड मॅनेजमेंटला खूप सिरियसली घेतं। इंजरीज टाळणं, प्लेयर्सना रेस्ट देणं आणि करिअर लांबपर्यंत टिकवणं या सगळ्या गोष्टींसाठी बाहेरच्या लीग्सवर रिस्ट्रिक्शन ठेवणं हे त्यांना सेफ वाटतं। इकॉनॉमिकली सुद्धा भारतीय प्लेयर्स वेगळ्या पोझिशनमध्ये आहेत। IPL मध्येच त्यांना कोट्यावधी रुपये मिळतात। अगदी बेंचवर बसणाऱ्या प्लेयर्सना सुद्धा लाखोंमध्ये पैसे मिळतात। तर टॉप प्लेयर्सचे कॉन्ट्रॅक्ट्स आणि एंडोर्समेंट्स मिळून इन्कम आणखी वाढते। त्यामुळे वेस्ट इंडिज किंवा इतर देशांप्रमाणे भारतीय प्लेयर्सना वेगवेगळ्या लीग्समध्ये जाऊन पैसे कमवण्याची गरजच भासत नाही। उलट भारतातच त्यांना स्टेबिलिटी आणि ब्रँड व्हॅल्यू दोन्ही मिळतात। याशिवाय कॉन्ट्रॅक्च्युअल आणि कमर्शियल इश्यूज सुद्धा खूप मोठे आहेत। बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट्समध्ये अनेक क्लॉजेस असतात जे प्लेयर्सना बाहेरच्या लीग्समध्ये खेळण्यापासून रोखतात। स्पॉन्सर्स, ब्रॉडकास्टिंग राईट्स आणि ब्रँड पार्टनरशिप्स यामध्ये कॉन्फ्लिक्ट होण्याची शक्यता असते। उदाहरणार्थ, एखादा प्लेयर भारतात एका ब्रँडसोबत कॉन्ट्रॅक्टमध्ये असेल आणि फॉरेन लीगमध्ये त्याच ब्रँडचा कॉम्पिटिटर स्पॉन्सर असेल तर लीगल इश्यूज निर्माण होऊ शकतात। त्यामुळे बीसीसीआय हा रिस्क अवॉइडच करतं। पण याचा अर्थ असा नाहीये की भारतीय प्लेयर्स कधीच बाहेर खेळत नाहीत। काही प्लेयर्स जसं की युवराज सिंग, सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा यांनी रिटायरमेंट नंतर फॉरेन लीग्समध्ये भाग घेतलाय, पण त्यासाठी सुद्धा त्यांना बीसीसीआय कडून क्लिअरन्स घ्यावं लागलं। म्हणजेच ॲक्टिव्ह करिअर संपल्याशिवाय हा दरवाजा उघडत नाही। हा मॉडेल खरं तर IPLला खूप जास्त पॉवरफुल बनवतो। IPL कडे एक्सक्लुझिव्ह ॲक्सेस असलेला इंडियन टॅलेंट पूल ही बीसीसीआयची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे। त्यामुळे बीसीसीआयचा हा निर्णय फक्त रिस्ट्रिक्शन नाहीये, तर एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी आहे। थोडक्यात सांगायचं तर भारतीय प्लेयर्स फॉरेन लीग्समध्ये दिसत नाहीत कारण त्यांना जाऊ दिलं जात नाही। आणि यामागे पैसा, पॉवर, कंट्रोल आणि प्लॅनिंग या सगळ्यांचा एक मोठा गेम चालू आहे। आणि जोपर्यंत हा गेम चालू आहे तोपर्यंत हा नियम बदलण्याची शक्यता खूपच कमी दिसते। काय वाटतं तुम्हाला या विषयावर? बीसीसीआय जे करते ते योग्य आहे की नाही? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा लगावबत्ती।